आज आपण भद्रासन कसं करायचं ते पाहणार आहोत आणि याचे काय फायदे होतात ते सुद्धा जाणून घेणार आहोत। बरीच मंडळी भद्रासनात खूप वेळ बसतात, खूप सराव करतात। आपण बटरफ्लाय ही एक्सरसाइज सुद्धा पाहिलेली आहे आणि ही एक्सरसाइज आपण रेग्युलर करत असतो आपल्या व्यायाम सत्रामध्ये। तर हे जे भद्रासन आहे, भद्र म्हणजे काय तर भद्र पुरुष म्हणजेच ब्रह्मचर्य। आणि ब्रह्मचर्य तत्व म्हणजे काय की आपल्या मानवी देहामध्ये जे ब्रह्मतत्व वास करत आहे त्याला सर्वांगीण म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, आरोग्य, आनंद या सर्व गुणांनी जो परिपूर्ण आहे आणि ज्याचं ईश्वराशी सतत अनुसंधान आहे, ईश्वराशी तो एकरूप झालेला आहे, असं तत्व म्हणजे ब्रह्मचर्य तत्व। असं शरीर म्हणजे ब्रह्मशरीर आणि असं शरीर प्राप्त करून घेण्यासाठी आपण भद्रासनाचा सराव दररोज केला पाहिजे। आता अशी बरीच आसनं आहेत, प्राणायाम आहेत, नामस्मरणाचा मार्ग आहे की जे आपल्याला सच्चिदानंद स्वरूप पदापर्यंत पोहोचवतात। पण त्यामध्ये सुद्धा आपल्याला या आसनांमध्ये आपल्या इंद्रियांना ज्या वेडेवाकडेपणाची सवयी लागलेल्या असतात किंवा वेडेवाकडेपणाचा जो स्वभाव आहे आपली इंद्रिय जी विषय सुखाकडे सारखे धाव घेत असतात, या सगळ्यामधून या सवयींना सडेतोड उत्तर देणारे काही आसनं आहेत आणि त्यामधलं हे आसन आहे ते म्हणजे भद्रासन। खूप जण भद्रासनाचा सराव करत असताना त्यांच्या मांड्या ज्या आहेत त्या जास्तीत जास्त जवळ येत नाहीत, म्हणजे मांड्यांमध्ये स्टिफनेस असल्यामुळे आपण जेव्हा टाचा या गुप्तांगांच्या दिशेने खेचतो, अशा पद्धतीने घेतो, तेव्हा या पूर्णपणे अशा घेतल्या जात नाहीत कारण मांड्यांमध्ये स्टिफनेस असतो। उठताना बसताना सुद्धा खूप जणांचे त्रास, ज्यांना प्रॉब्लेम्स असतात त्यांना हे आसन करणं खूपच कठीण होऊन जातं आणि त्यामुळे या आसनाचा सराव करताना आपण काय केलं पाहिजे तर सुरुवातीला आपल्याला जितकं जमतंय तेवढा आपण या आसनाचा सराव करायचा आहे। जेवढं जमेल तेवढं आसन जास्तीत जास्त गुप्तांगांच्या दिशेने या टाचा खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हळूहळू अशा पद्धतीने बटरफ्लाय पोझिशनमध्ये आपण या आसनाचा सराव करायचा आहे। त्यानंतर आपण एखाद्या पिलो किंवा एखादी उशी खाली ठेवून त्याच्यावर बसून सुद्धा हे आसन करू शकतो, जेणेकरून जर स्टिफनेस असेल तर आपल्याला हे आसन अजून सोप्या पद्धतीने करता येईल। आता भद्रासन जे आसन आपण करतो तेव्हा ज्यांच्यामध्ये स्टिफनेस असतो त्यांच्या संपूर्ण ओटीपोटापासून म्हणजे ओटीपोटाचा जो प्रदेश आहे त्रिकास्तीपासून बेंबीपर्यंत हा जो भाग आहे त्यामध्ये अनेक रोग निर्माण झालेले असतात। कशामुळे? कारण ह्या स्टिफनेसमुळे, ह्या आपल्या ह्या इनर थाईजला स्ट्रेचेस न दिल्यामुळे, गुप्तांगांना ताण न दिल्यामुळे, ओटीपोटातल्या अवयवामध्ये रक्तसंचार खेळता न राहिल्यामुळे अनेक रोगांची निर्मिती होते। तर या रोगांची निर्मिती होऊ नये आणि त्याचबरोबर भावनांचा सुद्धा उद्रेक होत असतो। काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सगळ्यावर जर ताबा माणसाला मिळवायचा असेल तर आसनं, प्राणायाम करणं गरजेचंच आहे। जोपर्यंत माणूस आसनं आणि प्राणायामांना सुरुवात करणार नाही तोपर्यंत या सर्व षड विकारांवरती ताबा मिळवता येणार नाही। आणि म्हणूनच या आसनामध्ये काय होतं, मुख्यतः आपली जी शक्ती आहे, जी शक्ती सतत अधोगामी भागांकडे वळलेली असते किंवा तिथे प्रवाहित होत असते आणि ही अशी ध्यानस्थ स्थितीतली आसनं जेव्हा आपण करतो, यामध्ये नामस्मरण करतो, तेव्हा ही शक्ती ऊर्ध्वगामी वळते, म्हणजे मस्तिष्काच्या दिशेने, हृदयाच्या दिशेने तिचं वहन होतं आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उत्तेजना येते, उत्साह येतो, चैतन्य वाहत राहतं सतत आणि त्या माणसामध्ये सतत उत्साह असल्यामुळे त्याला काही ना काही काम करण्याची, काही ना काही चांगले विचार करण्याची, त्याचबरोबर ध्यान, धारणा, नामस्मरण करण्याची इच्छा होते। तर हे सगळं जे आसनाचं महात्म्य आहे ते लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून भद्रासन हे जे आसन आहे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि याचा सराव प्रत्येकाने दररोज केला पाहिजे। तर आसन कसं करायचं ते नीट एकदा पुन्हा बघून घ्या। या आसनामध्ये तुम्ही नामस्मरण करू शकता, ध्यानस्थ स्थितीसुद्धा गाठू शकता। त्याचबरोबर हळूहळू सराव वाढवत चला। 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं असा सराव वाढत तुम्ही अर्धा ते 1 ताससुद्धा हे आसन धारण करू शकता। दररोज सराव करा आणि निरोगी आयुष्य जगा। धन्यवाद।